तर आज विधिमंडळात अशा पद्धतीने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। लोकांचे नागरिकांचे प्रश्न सोडून आपल्याच मुद्द्यावरून हे सगळे नेते मंडळी भांडताना पाहायला मिळाले। उनके बारे में अब देश की जनता समझ चुकी है। महंगाई के बारे में वो बोलेंगे नहीं। मोदी का म बोल सकते हैं लेकिन महंगाई का म नहीं बोल सकते। बेरोजगारी है, किसान के इशू है। उनके ही केंद्रीय गृह राज्य मंत्री जिनके बच्चे ने किसानों को कुचला था, वही। तर ही दृश्य मगाशच्या धक्काबुक्कीची हमरीतुमरीची ही आपण पाहतो। दरम्यान भारत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी ते अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ असं उत्तर दिलेलं आहे। जनतेच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण या सगळ्यांना विधिमंडळात विधान भवनात पाठवतो, मात्र नागरिकांचे प्रश्न बाजूला राहिलेत आणि एकमेकांच्या खोक्यांवरून एकमेकांना डिवचणं आणि याच्यावरून भांडणं झाल्याची दृश्य आज महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले। अतिशय लाजिरवाणा प्रकार हा सगळा विधिमंडळात घडलेला आहे। पायऱ्यांवर आज सत्ताधाऱ्यांनी आंदोलन केलं। खरं तर विरोधक नेहमी आंदोलन करताना विरोधक वेगवेगळ्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरताना आपण पाहिलेलं असेल, मात्र आज इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि 50 खोके एकदम ओके म्हणणाऱ्या विरोधकांना त्यांनी अनेक प्रश्न सुद्धा विचारले आणि म्हणून तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे। त्यांनी आमचा नाद करायचा नाही आहे, कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही। चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करू, पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर बाकी आम्ही सोडणार नाही आहे। जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर, कोणी का असेना। जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊ असं यावेळी गोगावले यांनी म्हटलेलं आहे। खरं तर अतिशय लाजिरवाणी अशीच ही घटना म्हणावी लागेल। विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांमध्ये भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी या नेत्यांना आपण विधिमंडळात पाठवतो, विधान भवनात पाठवतो, मात्र त्याच ठिकाणी अशा पद्धतीनं भांडणं होणं, अशा पद्धतीनं हमरीतुमरी होणं, धक्काबुक्की होणं ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी, महाराष्ट्रासाठी खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। या सगळ्यानंतर संजय शिरसाट आणि गोगावले यांनी या राड्याचं समर्थन केलं। ते आमच्या अंगावर आले मग आम्ही त्यांना शिंगावर घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। डायलॉगबाजी केलेली आहे। दरम्यान हा अजून ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असं जेमतेम हिंदीमध्ये गोगावलेंनी विरोधकांवर टीका केलेली आहे। लोक आपले प्रतिनिधी कसे वागतात, ते विधिमंडळात नेमकं काय करतात, आज हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं। तर भारत गोगावले यांनी यावेळी जेमतेम हिंदीमध्ये नेमकं काय भाष्य केलं, काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया। नहीं, कुछ भी हुआ नहीं। ये तो एक ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है। समझ में आया क्या? हम लोग क्या बोल रहे हैं? हम लोग जब घोषणाबाजी दे रहे थे उन लोग का आना नहीं चाहिए था। हम लोग चाहने के बाद वो आना चाहिए था। वो लोग कल परसों जो कुछ कर रहे थे, हम लोग कोई आया इसमें से एक ही दोनों पार्टी का, तो क्यों आया? तो इसको कोई ठेस लग गई, समझ में जाना। आपको धक्का मुक्की दिया गया। अरे धक्का मुक्की हमको क्या करेगा वो लोग? हम लोग ने उनको धक्का मुक्की कर दिया। 50 करोड़ का जो आरोप आप पर लग रहा था उसके उलट दोनों में देखो, 50 करोड़ का लगाओ, 100 करोड़ का लगाओ, जिसको करना है उसको डरने की क्या बात है? हम लोग तो सामने है ना। तो हम लोग अभी बैनर करके आया, बोलने लगे तो वो क्यों आया? तो उनको ठेस पहुंच गई। हमको ठेस पहुंचता तो हम उनके अंग के ऊपर जाता था। ये बात है। बोल कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत गोगावले यांनी आपल्या या सगळ्या कृत्याचं समर्थन केलेलं आहे। दरम्यान जेमतेम हिंदीमधलं गोगावलेंचं भाषण हे सगळ्यांनीच आपण ऐकलेलं आहे। त्यामुळे हे लोकप्रतिनिधी खरंच धन्य आहेत असंच म्हणावं लागेल। दरम्यान आज कशा पद्धतीची घोषणाबाजी करण्यात आली आहे तीही आपण एकदा पाहूयात। तर अशा वेळी ज्यावेळी सत्ताधाऱ्यांना हे म्हणत होते 50 खोके एकदम ओके, आज त्या सगळ्या विरोधात सत्ताधाऱ्यांनीच पायऱ्यांवर आंदोलन केलं आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मातोश्रीवर यावेळी टीका केली। या सगळ्या धक्काबुक्कीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया। 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिवारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत, त्याच्यामुळेच आज त्यांच्यातले काही आमदार इथं आलेत
आणि समोर येऊन घोषणा देत आहेत. तर आम्ही गेल्या 2 दिवसांपासून करत असलेलं आंदोलन सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागलं, म्हणूनच आज अशा पद्धतीची घटना घडली असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पण सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला, अगदी प्रगतीपथावर असलेल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना हे कृत्य शोभतंय का, हा मात्र सगळ्या नेत्यांनी विचार करण्याचा मुद्दा आता उपस्थित होतो. आज विधिमंडळामध्ये इतिहासात पहिल्यांदाच विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. जसं रस्त्यामध्ये भांडणं होतात, हमरी-तुमरी होते, धक्काबुक्की होते, असंच सगळं प्रकरण, अशीच घटना आज राज्याच्या विधिमंडळात घडलेली आहे, जी महाराष्ट्रासाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. एकीकडे सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून आपण राज्याचा टेंभा मिरवायचा आणि त्याच राज्यातले नेते असे जर वागत असतील तर या नेत्यांना, या लोकप्रतिनिधींना काय म्हणायचं, यांना निवडून द्यायचं का, हा मुद्दा, हा विचार आता सगळ्या सामान्यांनी केलं पाहिजे. खरं तर सामान्यांच्या प्रश्नांसाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून यांना विधिमंडळात पाठवतो, मात्र अशा पद्धतीनं हे लोकप्रतिनिधी एकमेकांमध्ये भांडत असतील, एकमेकांच्या अंगावर धावून असतील तर कुठल्या सुसंस्कृत महाराष्ट्राचा नमुना तुम्ही देशासमोर ठेवता, हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतो. या सगळ्याकडे जनतेनं अतिशय गांभीर्यानं पाहणं आता गरजेचं झालं. या सगळ्यावर सगळ्या नेत्यांनी मंथन केलं पाहिजे, विचार केलं पाहिजे, नेमकं काय घडतंय याचं सगळ्यांनी उहापोह केला पाहिजे. जी काही चर्चा असेल ती गाव पातळीच्या प्रत्येक कट्ट्यावर, शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांमध्ये सुद्धा ही घोषणा व्हायला लागली. 50 खोके आणि एकदम ओके, हे झोंबलेलं आहे सरकारला आणि त्या दृष्टिकोनातून ते झोंबलेलं जे कार्य असेल ते आज त्यांनी या ठिकाणी पायऱ्यांवर आल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात हंगामा केला आणि जे काही आमदार सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवत असतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. अनिलजी, मात्र ज्यावेळेस हे सगळं आंदोलन सुरू होतं त्यावेळेस तुम्ही गाजर घेऊन आला तेव्हा हातापाय देखील झालेले पाहायला मिळाले. आता भांडणं थांबवा आणि जनतेचे प्रश्न सोडवा असं म्हणण्याची वेळ राज्यातल्या जनतेवर आलेली आहे. कारण ही दृश्यच अतिशय बोलकी आहेत. ही दृश्य आपण पाहू शकतो. स्वतःवर ताबा न ठेवता हे सगळे लोकप्रतिनिधी आपापसामध्ये भिडलेले आहेत, एकमेकांना धक्काबुक्की केली. जशी गाव पातळीवर एखाद्या रस्त्यावर भांडणं होत आहेत त्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी वागतायत. त्यामुळे आता या सगळ्याचा लोकप्रतिनिधींनी विचार करणं गरजेचं झालंय. ही सध्याची आपण दृश्य पाहतोय. गेल्या खरं तर 2-3 दिवसांपासून विरोधक आंदोलन करतात, विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात. ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे वेगळे झाले शिवसेनेतून, त्यांनी बंड केलं आणि त्यांनी आपलीच शिवसेना म्हणून त्यांनी पुढे गेले आणि त्यानंतर राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं. आणि या सगळ्या दरम्यान 50 खोके एकदम ओके ही जी घोषणाबाजी आहे ती राज्याच्या अगदी गाव पातळीवर पोहोचली. आमदारांनी पैसे घेतले आणि त्यानंतर ते शिंदे गटासमोर गेले अशी टीका व्हायला लागली. विधान भवनात सुद्धा याचे पडसाद उमटले. विरोधकांनी याच्यावर आंदोलन केलं आणि गेल्या 2-3 दिवसांपासूनचं हे आंदोलन आज सत्ताधाऱ्यांच्या कुठेतरी जिव्हारी लागलं का असंच म्हणावं लागेल. कारण आज सत्ताधाऱ्यांनी सुद्धा काही आपल्या घोषणा तयार केल्या. 50 खोके, सिल्वर ओके अशा पद्धतीच्या सगळ्या घोषणाबाजी होत्या आणि त्यांनी घोषणाबाजी केली आणि या सगळ्या गदारोळामध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे राज्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय? एकीकडे सत्ता परिवर्तन होतं, त्यानंतर नवीन शिंदे सेना आणि भाजप अशा पद्धतीनं सत्तेवर येतात. त्यानंतर एकीकडे ईडी आणि सीबीआय केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय होतात आणि या सगळ्यामध्ये आज विधिमंडळात हे अतिशय लाजिरवाणं दृश्य पाहायला मिळतं. दरम्यान एवढं सगळं झाल्यावर सुद्धा भारत गोगावले म्हणतात, ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी आहे. म्हणजे अजून महाराष्ट्राच्या जनतेला नेमकं काय काय पाहावं लागेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. या सगळ्या घटनेनंतर भारत गोगावलेंनी नेमकं काय म्हटलं ते आपण पुन्हा एकदा ऐकूया. आणि म्हणून तसं उत्तर आम्ही आता त्यांना दिलेलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही आहे. कारण आम्ही कोणाला पाय लावत नाही. चुकून पाय लागला तर आम्ही नमस्कार करू, पण आम्हाला कोणी पाय लावायचा प्रयत्न केला तर बाकी आम्ही सोडणार नाही आहे. जो येईल अंगावर त्याला घेऊ शिंगावर, कोणी घासेना. खरं तर बाहेर एकमेकांना हे भिडतच असतात, मात्र आता विधान भवनात सुद्धा हे पाहायला मिळते. लोकशाहीच्या मंदिरात बाचाबाची झाली. बाचाबाची ठीक आहे, मात्र एकमेकांवर हमरी तुमरी आणि धक्काबुक्की सुद्धा यावेळी पाहायला मिळाली. त्यामुळे नेमकं महाराष्ट्रात काय घडतंय आणि या सगळ्यामध्ये
आपल्या जेमतेम आपल्याला येत असलेल्या हिंदीमध्ये सुद्धा भारत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली, ती आपण ऐकूया. इसमें धक्का मुक्की हुई, क्या कुछ हुआ आज? नहीं कुछ भी हुआ नहीं, ये तो एक टेलर था, पिक्चर अभी बाकी है. समझ में आया क्या? हम लोग क्या बोल रहे हैं, हम लोग जब घोषणाबाजी दे रहे थे उन लोग का आना नहीं चाहिए था. हम लोग चाहने के बाद वो आना चाहिए था. वो लोग कल परसों जो कुछ कर रहे थे, हम लोग कोई आया इसमें से एक ही दोनों पार्टी का, तो वो क्यों आया? तो इसको कोई ठेस लग गई, समझ में जाना. आपको धक्का मुक्की दिया गया? अरे हट, धक्का मुक्की हमको क्या करेगा वो लोग? हम लोग ने उनको धक्का मुक्की कर दिया. आज 50 करोड़ का जो आरोप आप पर लग रहा था उसके उलट दोन मिनट देखो, 50 करोड़ का लगाओ, 100 करोड़ का लगाओ, जिसको करना है उसको डरने की क्या बात है? हम लोग तो सामने है ना. तो हम लोग अभी बैनर करके आया, बोलने लगे, तो वो क्यों आया? तो उनको ठेस पहुंच गई. हमको ठेस पहुंचता तो हम उनके अंग के ऊपर जाता था. ये बात है. बोल. दरम्यान विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या धक्काबुक्कीवरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी. हा बाईट आपण ऐकणारच आहोत, पण सध्या मंदा म्हात्रे बोलते, थेट जाऊ. नवी मुंबईला चांगला पोलीस कमिशनर अधिकारी द्यावा, चांगले कर्मचारी द्यावे जास्तीत जास्त. कारण आज अधिकारी 5-5च्या बदली 10-10 आहेत, पण कर्मचारी त्यांच्यावर ताण पडतो. घरफोडी होताना पेट्रोलिंग चालत नाही. त्यामुळे मी आज हे प्रश्न मांडलेले आहेत आणि या सभागृहामध्ये मला आदरणीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की ताबडतोब चौकशी करून याच्यावर कारवाई केली जाईल. जे शिरसाट यांनी नेमकं काय म्हटले त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधले, पाहूया. संजय शिरसाटजी आपल्यासोबत आहे. संजयजी, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की देखील पाहिलेली, काय नेमका प्रकार घडला? एक तर आम्ही आंदोलन करायला पहिली सुरुवात केली होती. गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची आंदोलन चालू होती. आम्ही त्यांना कुठेही डिस्टर्ब केलेला नाही. आम्ही साईडने जात होतो. लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे, त्यांनी तो केला पाहिजे होता. आज जेव्हा आम्ही आंदोलन करत होतो त्या टायमाला मध्ये घुसून जाणून बजून तेढ कशी निर्माण होईल त्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नापायी मग धक्काबुक्की झालेली आहे. ही मूर्खपणाचे लक्षण आहे. कोणी बिस्किटचा पुडा आणतोय का? तुम्हाला पार्लेची जाहिरात करायची का? बाकी लोक आहेत ना, तुम्ही जाहिरात गाजर देखील आणलं गेलं आणि 50 खोके सगळं ओके, ओला दुष्काळ जाहीर करावा असं या ठिकाणी प्रयत्न देखील विरोधकांकडनं झाला आरोप करण्याचा. अहो, हे गाजर दाखवलं ना, याच गाजरामुळे मातोश्री फसली. हे गाजर दाखवू या लोकांनी या 2.5 वर्ष सत्ता लुटली. या सत्ता लुटल्यामुळे आणि लोकांची कामं न केल्यामुळेच ही परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे आणि आता ते गाजरच त्यांनी खाल्लं पाहिजे. तुम्ही ज्या घोषणा देत होता, स्टँडिंगचे खोके, मातोश्री ओके, लवासाचे खोके, सिल्वर खोके, काय नेमकं तुम्हाला सूचित करायचंय? आता हे घोषणामध्ये आलंच ना. ज्यांनी खोके घेतलेले त्यांना माहिती आहेत ना. आता ते त्याचा परिणाम त्यांना दिसेलच ना. आतापर्यंत आम्ही शांत होतो यासाठी की आम्हाला कोणतंही वाक्य करायचं नव्हतं, कोणाच्या विरोधात बोलायचं नव्हतं. जी सरकार स्थापन झालं हे शेतकऱ्यांसाठी झालेलं आहे, कामगारांसाठी झालेलं आहे. त्यांचं काम करणं हा आमचा उद्देश होता. मुख्यमंत्री पाहून गेले, इथून काय नेमकं तुम्हाला सूचना दिल्या गेल्यात मुख्यमंत्र्यांनी? आक्रमक नाही, हे आमचा घेतलेला सर्व गटनेत्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्या निर्णयानुसार आम्ही आज इथं धरणे आंदोलन केलेलं आहे. पुढे देखील तुम्ही आक्रमक होणार? पायऱ्यांवरती आक्रमक होणार? कोणी अंगावर आलं तर आम्ही सोडणार थोडी आहे त्याला. बिलकुल सोडणार नाही. आताच अंगावर आलं तर आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीचं प्रत्युत्तर जे आहे हे शिंदे गटाकडून देखील दिलं जाईल अशा पद्धतीनं संजय शिरसाट सांगताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा नितीन रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई. अशा पद्धतीचं वातावरण झालं आणि सत्ताधारी पक्षाकडनंच अशा पद्धतीने धक्काबुक्की केली जाते हे त्यांना कळलं तर कदाचित ते समजवायला बाहेर आले असतील. मुख्यमंत्र्यांना आमचे उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील साहेब यांनी चर्चा केली असेल आणि केल्यानंतर त्यांना समज दिली असेल की अशा पद्धतीचं वातावरण योग्य नाही. कदाचित त्यांनी त्यांच्या आमदारांना समज घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मागण्यांबद्दल विरोधकांची आक्रमकता पुढे देखील अशीच कायम असेल. ओला दुष्काळ असू दे किंवा ज्या पद्धतीनं 50 खोके, सरकार ओके, सगळं ओके. हे बघा, 50 खोके आणि एकदम ओके ही जी घोषणा आहे ही गाव पातळीच्या प्रत्येक कट्ट्यावर, प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत, प्रत्येक युवकामध्ये 50 खोके आणि एकदम ओके अशा पद्धतीची घोषणा जी असेल ती रसातळापर्यंत खाली गेलेली आहे. या घोषणेच्या विरोधातच त्या ठिकाणी आज सत्ताधारी पक्षाचे लोक अस्वस्थ झालेले आहेत आणि त्या अस्वस्थतेमुळे जरी त्यांनी आमच्या सभागृहात आवाज दाबलेला असेल, सभागृहाच्या बाहेर भांडणं करायचा प्रयत्न केला असेल, आमची आक्रमकता शेतकऱ्यांकरता या महाराष्ट्राकरता कधीच कमी होणार नाही.
नक्कीच आपण पाहतोय अधिवेशनातच नाही तर पुढे महाराष्ट्रभर या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा जाऊन शेतकऱ्यांच्या अन्यायाविरोधात लढा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीनं राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते अनिल पाटील सांगताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन नितीनसह रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई. तर आज विधान भवनामध्ये अशा पद्धतीनं धक्काबुक्की झाली. घोषणाबाजीनंतर दोन्हीकडच्या म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडचे नेते आक्रमक झाले आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. या सगळ्या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री काहीतरी भूमिका घेणार का हे पाहणं महत्वाचं आहे. एकमेकांवर शाब्दिक वार करणं हे खरं तर राजकारण्यांचं काम आहे असं आपण म्हणू शकतो. मात्र आज या सगळ्या शाब्दिक वादाचं रूपांतर हमरीतुमरीमध्ये झालं, धक्काबुक्कीमध्ये झालं आणि विधिमंडळात इतिहासातलं एक वेगळंच चित्र आज पाहायला मिळालं. या सगळ्यावर मुख्यमंत्री आता काही बोलणार का, या सगळ्या आमदारांवर काही कारवाई केली जाईल का, हे सगळंच पाहणं महत्वाचं आहे. आज विधान भवनामध्ये अशा पद्धतीनं आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले, हमरीतुमरी झाली, धक्काबुक्की झाली. खरं तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आंदोलनाला बसले होते. ज्या पद्धतीनं त्यांच्यावर आरोप केले जात होते 50 खोके एकदम ओके, आज त्यांनी वेगळ्या पद्धतीची घोषणाबाजी केली. लवासाचे 50 खोके सिल्वर ओक ओके अशा पद्धतीची ही घोषणाबाजी होती आणि याच सगळ्यानंतर एक प्रकारे गदारोळ झाला. दोन्हीकडचे आमदार आक्रमक झाले आणि याचं पर्यावसन हे अशा धक्काबुक्कीत झालं. या सगळ्यानंतर अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिवारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत. त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथं आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत. तर विधान भवनातली ही सगळी आपण दृश्य पाहतो. आज दोन्हीकडचे आमदार आक्रमक झाले, एकमेकांना गाजरं दाखवण्यात आली आणि त्यानंतर धक्काबुक्की सुद्धा झाली.